नमस्कार. राज्यातील गरजू महिलांसाठी रोजगारासाठी पिंक ई रिक्षा मिळणार यापूर्वी जाहीर केले होते. 31 जुलै 2024 रोजी म्हणजे आज शासन निर्णय झाला असून त्यानुसार पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पात्रता काय, कोणत्या महिलांना रिक्षा मिळणार याची सविस्तर माहिती आपण या चॅनलवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ जाऊन पाहावा. आजच्या व्हिडिओमध्ये ही पिंक ई रिक्षा कोणत्या शहरातील व जिल्ह्यातील महिलांना मिळणार ते आपण पाहणार आहोत. परंतु हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही प्रथमच या चॅनलवर आला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला पुढील घंटीला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. तसेच सबस्क्राईब बटनावर क्लिक करून व्हिडिओला लाईक करा व गरजूंपर्यंत शेअर करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या GRची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. हा GR आजचा आहे 31 जुलै 2024चा GR आहे. तर हा GR काय आहे, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आहे. यापूर्वीचा GR झाला होता की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा देण्यात येणार आहे, पण त्याच शासनाची अजून मान्यता देण्यात आली नव्हती. आज शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 31 जुलै 2024चा हा GR आहे. मग हा GR नेमकं काय शासन निर्णय आहे ते पाहूया. शासन निर्णय तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या दिनांक 8/7/24च्या रोजीच्या शासन निर्णयामध्ये अनुक्रमांक 10 येथील पिंक ई रिक्षाचे स्पेसिफिकेशन मध्ये खालील प्रकारे बदल करण्यात येत आहे. आता त्यांनी काय बदल केला आहे, तर जी काही तुम्हाला रिक्षा देणार होते त्याच्या मोटरची कॅपॅसिटी 10 HP ऐवजी 2000 वॅटपेक्षा जास्त नसावी. तसेच जी सीटरची क्षमता केली होती म्हणजे बसण्याची ती 3+1 म्हणजे 1 म्हणजे ड्रायव्हर याच्या ऐवजी 4+1 अशी केलेली आहे. आणि सदरची ई रिक्षाचं सामान वाहून नेण्याची क्षमता ही 40 किलोपेक्षा जास्त नसावी. तसेच सदर रिक्षाचा स्पीड जे आहे ते 25 किमी प्रति तासपेक्षा जास्त नसावा. ह्या ज्या सदर शासन शुद्धपत्रिका करण्यात आलेल्या आहेत त्या याच्यासाठीचा हा GR आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यातील आणि शहरातील महिलांना या जो काही पिंक ई गुलाबी रिक्षा आहे या योजनेची लाभ मिळणार आहे, तर प्रस्तावनामध्ये तर म्हटलेलं आहे बघा, राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगारांच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरातील ज्या काही इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य चालवण्यासाठी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यास संदर्भ क्रमांक, आता हा संदर्भ क्रमांक कोणता आहे, तर पहिला जो GR झाला होता महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 8/7/24चा, तो त्या शासन निर्णयानुसार यांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर कोणकोणते उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर, सोलापूर याच शहरातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. जरी या शासन निर्णयामध्ये परत काही बदल झाला तर अवश्य आपण पुढे व्हिडिओ पाहणार आहोत. तसेच याचा अर्ज देखील लवकरात लवकर अर्ज कसे भरायचे याची देखील माहिती तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी धन्यवाद. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा. तर चला आज अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.